गोंदिया सायकलिंग संडे ग्रुपच्या 5 सायकलवीरांनी 6 दिवसात 872 किलोमीटरचा खडेतर प्रवास करत पंढरपूरची वारी पूर्ण केली। या पथकात गोंदियाचे नगराध्यक्ष सचिन शेंडे यांच्यासोबत कारगिल युद्धात एक पाय गमावलेले माजी सैनिक उदयभान निर्वाण यांचाही समावेश होता। पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन आज हे वीर गोंदियात परतले असता गोंदियाकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले। पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात धानाचे भरघोस पीक यावे आणि दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी विठुरायाला साकडे घातले। मी सायकलवारी केली, मला पण खूप त्रास झाला, इजा वगैरे झाले, पण पांडुरंगाचे जे दर्शन होते माझ्या मनापासून, ही माझी दुसरी वारी होती आणि ह्या दुसऱ्या वारीत मला 2 दिवस असे त्रास झाला खूप, पण पंढरपुरात पांडुरंगाचा आशीर्वाद असल्यामुळे मला ते त्रास काही भास झाला नाही। ईश्वरचरणी प्रार्थना करून आम्ही पंढरीनाथाच्या दर्शनाला निघालो होतो गोंदियावरून। त्या आजचा जो खडतर प्रवास आहे 872 किलोमीटरचा, हा 872 किलोमीटरचा जो खडतर प्रवास होता हा निश्चितपणे कुठेतरी यश प्राप्त झालेला आहे। त्याचे कारण त्याच्या अगोदरची जी तयारी होती, रोजच्या म्हणजे 50 किलोमीटर प्रॅक्टिस सायकलची, त्याच्यानंतर 10 किलोमीटर रनिंग धावणे, त्याच्यानंतर परत 1-1.5 तास ते वर्कआउट चालत होतं, एक्सरसाइज चालत होते आणि त्याच्यामुळे आपले पाय, हात, कमर आणि पूर्ण शरीराची एक्सरसाइज म्हणजे कम्प्लिटली त्याच्या मागचा उद्देश असा होता की आपण कम्प्लीट ट्रेन झालं पाहिजे, कुठेतरी आपल्या इजा न होता, आपल्याला दुखापत न होता, किंवा हा जो प्रवास होता हा 50 किलोमीटर 25 किलोमीटर किंवा 100 किलोमीटरचा नव्हता, जवळपास 900-1000 किलोमीटरचा प्रवास होता। ते डोक्यात घेऊन यांना ट्रेन करण्यात आलेला आहे आणि खरं मला असं सांगण्यामध्ये अभिमान वाटतोय की जे नगराध्यक्ष सचिन भाऊ शेंडे यांची जी जिद्द आहे, म्हणजे त्यांची जी जिद्द खरोखरच ही सक्सेसफुल झालेली आहे। मी पांडुरंगाचे दर्शन करायला आणि गोंदियावासियांसाठी प्रार्थना करायला की हे देवा शेतकऱ्यांसाठी, लोकांसाठी भरभरून पाऊस येऊ दे। तर म्हणतात ना की भगवान भक्तों की सुनते हैं, तो इस बात की प्रचिति हमने आज देख ली। जब हम गोंदिया से गए तब यह बारिश का प्रमाण बिल्कुल नहीं था और जब हम यहाँ से निकले तब सतत गोंदिया से ये खबरें आ रही थी कि विगत 5-6 दिनों से सतत बारिश आ रही है। तो ये पांडुरंग भगवान का आशीर्वाद है हम सभी के प्रति कि उन्होंने असीम आस्था भक्तों की उनके प्रति है और वही एक ऐसे देव है जो अपने चरणों को स्पर्श करने देते हैं। तो हमने पांडुरंग के चरणों को स्पर्श किया और विशेषकर जब यहाँ से हम 5 साइकिल राइडर निकले तो हमारा गर्व है और हमारा अभिमान है कि हमारे साथ श्री निर्वाण जी जैसे माजी सैनिक जिन्होंने कारगिल युद्ध में अपना पैर गंवाया, और ऐसे शूरवीर के साथ हमें गर्व होता है कि हम इनके साथ साइकिलिंग करते पंढरपुर गए। विशेषकर हमारे साथ हमारे ट्रेनर और हमारे गुरु श्री घनश्याम मुके जी और साइकिल राइडर निखिल भयकार, मनोज भाऊ बिसेन, ये लोग और मेरे साथ मेरे 5-7 सहयोगी जो गए, हम सभी ने वहाँ जाकर के भगवान विठ्ठल की पूजा अर्चना की और उन्हें प्रार्थना की, उनसे आशीर्वाद मांगा कि हे भगवान हमारे गोंदिया जिले को कभी भी धन्य धान्य से कभी भी आपको अछूता नहीं रखना है और सभी के भंडारे हमेशा भरे रखना है। एकूण 6 दिवसाचा हा प्रवास होता आणि 872 किलोमीटर आम्ही गोंदियातून पंढरपूर इथं वारीला निघालो आणि 872 किलोमीटर जाताना निश्चितपणे ठिकठिकाणी पाऊस, कुठं सायकल, आमची सायकल म्हणजे सायकल दुरुस्त करावं लागली आम्हाला आणि वाऱ्याचा पण इतका विपरीत वाऱ्याचा एवढा प्रमाण होता की जिथं आम्हाला कठीणाईचा खूप जास्त सामना करण्यात आला। पण लक्षात घ्या की पांडुरंगाचा साथ आणि त्यांचा आशीर्वाद ज्यांच्याकडे असते, ज्यांच्या डोक्यावर असते, त्यांना कधी अपयश होत नाही। आणि आम्ही पांडुरंगापुढे साकडा घालायला गेलो की देवा आमचा हा गोंदिया भंडारा जिल्हा नेहमी पावसातून आमचे कास्तकार असे समृद्ध राहावे यासाठी प्रार्थना करायला गेलो। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।